यश भेटतं समक्ष. जय भीम सर. आज आपल्यामध्ये आदरणीय प्राध्यापक सुनील पुंडकर सर आहेत. सर हे नाथ विद्यालयामध्ये इंग्रजी विषय शिकवतात आणि फक्त इंग्रजीच नाही तर सरांचा पालीचा खूप चांगला दीर्घ अनुभव आहे. पाली शिकवण पण ते शिकवतात आणि त्याचबरोबर त्यांनी नेट जी परीक्षा आहे त्यासाठी अनेक मुलांना त्यांनी मार्गदर्शन केलंय. अनेक विद्यार्थी त्यांचे नेट परीक्षा पास झालेले आहेत, GRF पास झालेले आहेत. PhD करण्यासाठी पात्र होण्यासाठी ती परीक्षा असते आणि प्राध्यापक होण्यासाठी पात्र होण्याची ती परीक्षा असते. त्या परीक्षेचं सर मार्गदर्शन करतात, ट्युशन घेतात आणि ऑनलाईन फ्री ऑफ चार्जमध्ये ते कुठले शुल्क न घेता, कुठले पैसा न घेता, मोबदला न घेता ते शिकवतात. आणि त्याचबरोबर ते करिअर गाईडलाईन नाही का, म्हणजे डेव्हलपमेंट, व्यक्तिमत्व डेव्हलपमेंट, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि अनेक परदेशामध्ये जे काही विद्यार्थी जाऊ इच्छितात शिक्षणासाठी त्यासाठी पण सर मार्गदर्शन करून तिकडे पाठवण्यासाठी त्यांना मदत करतात. आणि विशेष आजच्या ज्या कारणासाठी ते आपल्याला उपलब्ध झालेले आहेत, त्यांनी वेळ दिलेला आहे, तर ते आपल्याला लेणीचं जे काय महत्व आहे, लेणीमध्ये असणारे जे काही शिल्प आहेत तर त्या संदर्भात त्यांचा अतिशय सखोल असा अभ्यास आहे. त्यांनी मागे सांगितलंय की वेरूळची लेणी जर तुम्हाला बघायची झाली तर मी 14 तास त्याचं मार्गदर्शन करू शकतो, प्रत्येक चित्राचं, प्रत्येक शिल्पाचं. एवढा त्यांचा सखोल त्याच्यामध्ये अभ्यास आहे आणि खूप ग्रंथ संपदा त्यांच्याकडे आहे. खरं तर या सगळ्या शिल्पांची माहिती घेण्यासाठी त्यांनी परदेशातून काही पुस्तकं मागवलेले आहेत आणि त्यांचा अभ्यास करून ते आपल्याला त्याच्यामधलं अर्थ समजून सांगतात. आणि म्हणून एवढं खरं तर मोठं व्यक्तिमत्व आहे. ते काही जास्त गोष्टी सांगत नाहीत, परंतु प्रत्यक्ष आपण त्यांच्या अभ्यासातून, त्यांच्या त्या सांगण्यातून, त्यांच्या त्या माहितीपूर्ण विवेचनातून आपल्याला त्यांची खरं ओळख होणार आहे. त्यामुळं एवढीच ओळख करून देतो आणि त्यांचा आपण इकडे सर्वजण सत्कार करूयात पुष्पगुच्छ देऊन. आणि मग आपण भेटत आहोत बिलकुल सर. आणि या शुभ पवित्र ठिकाणी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांचं स्वागत करून त्यांचा आदर करावा. दीपक सरवणे सरांचं स्वागत करावं. कळवणकर सर करत आदरणीय आहे. रगडे सरांचं पण स्वागत करणं. आम्ही आमच्या मित्र संगीता रगडे यांचं स्वागत करतो. ठीक आहे, प्रतिज्ञा समुत्पादाचं चक्र आहे सर. अरे तुमचं. हा. थँक्यू. Yes, 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 yes. मला वाटतं लेनिनचा परिचय आपण प्रत्यक्ष शिल्प जेव्हा समोर येणार आहेत तेव्हाच करूयात. बरोबर. प्रत्येक शिल्पाच्या सोबत आपण बोलूयात, त्याच्यासोबत वार्तालाप करूयात आणि तेथील जे बारकावे जे आहेत लेनिनचे ते बारकावे आपण अभ्यासून ते इतरांपर्यंत आपला जो वारसा आहे त्या वारसाला आपण इतरांपर्यंत पोहोचण्यासाठीच कार्यशील राहणार आहोत. येस येस. चला सुरुवातीला आपण करतोय सुरुवात पहिल्या क्रमांकाच्या शिल्पगृहापासून. हा. आत्ताचं छत्रपती संभाजीनगर आणि पूर्वीचं औरंगाबाद आणि त्याच्याही पूर्वी या शहराला राज तलाक या नावानं ओळखत असत. म्हणजे आपण जर या शिल्पगृहांचा विचार केला, मुळातच आपण आज ज्या ठिकाणी आहोत इथं बरीचशी लोक याला औरंगाबादची लेणी या नावाने ही ओळखली जाते आणि याच नावाने याचं खूप सारं लेखन केलेलं आहे. या लेणीचा शोध जेम्स बर्ड नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याने इसवी सन 1857 मध्ये लावलेला आहे. आणि त्याच्यानंतर या लेणींकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन थोडासा विकसित झालेला आहे. यापूर्वी मात्र या जे लेणी आहेत मुळातच याला लेणी न म्हणता हे मुळात शिल्प आहेत म्हणून ते शिल्पगृह आहेत, हाऊस ऑफ स्कल्पचर्स. शिल्पगृह असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी इथं दगडावर शिल्प कोरलेली आहेत. आता शिल्प कोरत असताना याची ब्ल्यूप्रिंट सुद्धा उपलब्ध आहेत, त्याची अनेक पुस्तकं आहेत. तर या शिल्पगृहांबद्दलची सर्वात प्रथम जो थेसिस आहे हा अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडणाऱ्या दुलारी कुरेशी यांनी 1998 मध्ये या थेसिस मांडलेला आहे. आता आपण ज्या ठिकाणी उभं आहोत हे आहे शिल्पगृह क्रमांक 2, परंतु आपण मुळातच शिल्पगृह क्रमांक 1 मध्ये असायला हवं होतं, परंतु येथील जे नैसर्गिक कारणामुळं किंवा मग अवांतर काही कारणामुळं आणि ते लेण्यांचं संवर्धन जतन व्हावं या हेतूने आणि येणारे जे पर्यटक आहेत किंवा जे धम्ममित्र आहेत
किंवा जे वारसा सांभाळणारी लोक आहेत या लोकांची अडचण होऊ नये किंवा त्यांची कुठलीही जीवितहानी होऊ नये या हेतूनं शिल्पगृह क्रमांक 1 सध्याचं तात्पुरतं बंद करण्यात आलेलं आहे. तर शिल्पगृह क्रमांक 1 मध्ये जेव्हा आपण जातोय तर शिल्पगृह क्रमांक 1 हे अतिशय मोठं आहे. 57.9 फीट त्याची लांबी आहे. त्याच्यामध्ये 9 पिल्लर्स आहेत आणि प्रत्येक भिंतीवर तुम्हाला वेगवेगळा शिल्पपट दिसतोय. जसं आता इथं दिसतंय तुम्हाला, इथं काही लोक जेवतात. आता ही शिल्प काळाच्या ओघात थोडं नष्ट झालेलं आहेत. अगदी याच पद्धतीचं शिल्प तुम्हाला शिल्पगृह क्रमांक 1 मध्ये दिसतात. ज्यावेळेस आपण अधिक चांगलं जर बघू तर मला वाटतं आपण या बाजूला म्हणजे पूर्वेकडच्या बाजूला जर भिंतीकडे जर लक्ष दिलं तर तिथं दिलेलं बघा काही तिथं धम्मसेविका आहेत. ह्या लोकांनी काय केलेलं आहे, इथं हे कमळाचं देठ आहे आणि या कमळाच्या देठानंतर त्या कमळाचं हे कमल पुष्प आहे. या कमल पुष्पावर शास्ता म्हणजेच बुद्ध विराजमान आहेत. आता हे प्रतीक कशाचं आहे ते सांगणं फार गरजेचं आहे. म्हणजे आता ह्या लोकांनी या देठालाच का पकडलेलं आहे किंवा इथं वर का नाही पकडलेलं आहे किंवा त्या कमळ पुष्प जे आहेत याला का त्यांनी स्पर्श केलेला नाही, तर त्याचं कारण असं आहे की हे जे देठ आहे हे प्रतीक आहे शास्त्राच्या धम्माचं. आणि हे प्रतीक असल्यामुळे काय आलंय की बुद्धाच्या धम्माला त्यांनी काय केलेलं आहे, घट्ट असं पकडलेलं आहे. म्हणजे कशासाठी, तर त्यांच्या जीवनातील जो अंधकार आहे हा अंधकार नष्ट होण्यासाठी ते धम्म मार्गाचं अनुकरण करून त्यांचं जीवन प्रकाशमान करू इच्छित आहेत. या शिल्पगृहांची निर्मिती इसवी सन 3ऱ्या शतकापासून ते 7व्या शतकापर्यंत झालेली आहे. हे जे शिल्प आहेत ही सर्व शिल्पगृह वाकाटकांच्या कालखंडामध्ये, काही कालचुरींच्या कालखंडामध्ये, काही याच्यावर चालुक्यांचा प्रभाव सुद्धा दिसून येतो. घटपल्लवांचा प्रभाव जर आपल्याला बघायचा असेल तर आपण सुरुवातीलाच इथं जे 2 स्तंभ दिसतात या स्तंभांमध्ये बघूयात. हे ज्या ज्या ठिकाणी असं पर्णाकृती दिसतंय हे घटपल्लवांचा प्रभाव दिसून येतो त्या ठिकाणी. आणि ह्या ठिकाणी जी विशेष बाब अशी आहे या शिल्पगृहांची की या स्तंभाचं रचना आणि त्याच्या बाजूला असलेल्या दुसऱ्या स्तंभाची रचना या 2 मध्ये किंचितही फरक नाहीये. आता इथं आपण आलोय कशासाठी, तर आपण आलोय आपला प्राचीन बौद्ध धम्माचा इतिहास समजून घेण्यासाठी, आपला वारसा समजून घेण्यासाठी. आणि हा जो वारसा आहे हा वारसा आपल्याला जतन करायचा आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवायचा आहे. त्या हेतून आम्ही सर्व इथं एकत्र जमलेले आहोत. या शिल्पामध्ये विशेष बाब अशी आहे की इथं कलाकुसर दिसते. तुम्हाला इथं फुलं दिसतात. या साईडला जर आम्ही बघितले तर फुलं दिसतात बघा. आता या फुलांमध्ये काय इथं एक एक जोडपं दिसतंय, कपल दिसतंय. म्हणजे तेव्हाचे जे काही धम्मसेविका असणार आहेत किंवा जे राजे रजवाडे असणार आहेत तर त्यावेळेला त्यांची जी मुद्रा असायची तर त्या मुद्रा इथं वेगवेगळ्या पद्धतीनं काय केल्या होत्या, शिल्पगृहात कोरल्या गेलेल्या होत्या. त्यानंतर इथील याची उंची या पिल्लरची उंची आणि दुसऱ्या पिल्लरची उंची याच्यामध्ये किंचितही फरक दिसत नाही. मग याचा अर्थ काय होतो, तर याचा अर्थ असा होतोय की तत्कालीन त्यावेळेसच्या कारागिरांना जे बुद्धिस्ट मॉन्क होते ज्यांनी ह्या लेण्यांची शिल्पकलेचं फक्त छन्नी आणि हातोड्याच्या सहाय्यानं कोरलेले आहेत तर त्यांना भौमितिक रचनेचं अतिशय सखोल असं ज्ञान होतं. त्या लोकांना आता इथं काय होतं, व्हायची सुरुवात कुठून, आता आजही आपल्याला इथं छन्नी आणि हातोड्याचे जे घाव असतात ते घाव आपल्याला इथं दिसून येतात. वरच्या बाजूला जर आपण बघितलं तर ते घाव इथं दिसून येतात. आता एका शिल्पावर एकच कारागीर काम करत नव्हते, एका शिल्पावर अनेक कारागीर कार्य करत असायचे. आता ही कार्य करत असताना याची ब्ल्यूप्रिंट तयार असायची. त्या ब्ल्यूप्रिंटनुसार हे काय होतं कार्य केलं होतं. आता इथं काय होतंय, पूर्वीच्या काळामध्ये इथून हा प्रकाश जो येतोय या प्रकाशाचा येण्याचा जो मार्ग होता तो रिफ्लेक्ट केला जात होता, म्हणजे त्याला परावर्तन केलं जात होतं. ही मुळातच 3 भागामध्ये लेणी विभागल्या गेलेल्या आहेत. आपण जिथं उभा आहोत हा आहे पश्चिमेकडचा भाग. या ठिकाणी लेणी शिल्पगृह क्रमांक 1 ते शिल्पगृह क्रमांक 5 अशी आहेत. दुसरा जो भाग आहे तो आहे ईस्टर्न भाग, शिल्पगृह क्रमांक 6 ते 9 असा आहे. तिसरा जो भाग आहे तो आहे नॉर्दर्न पार्ट म्हणजे उत्तरेकडील भाग, तिथं 9 ते 12 असा आहे. तर आपण वेस्टर्न मध्येच म्हणजे शिल्पगृह क्रमांक 1 पासून सुरुवात करत आहोत. काही कारणास्तव बंद असल्यामुळे आपण दुसरीकडे आलो आहोत. आणि विशेष बाब इथली या शिल्पगृहाची खास दुसरी गोष्ट अशी आहे की इथं अनेक अवलोकितेश्वर आपल्याला पाहायला मिळतात. येथील मूर्ती जी दिसते, शिल्प जे हे नष्ट झालेल्या काळाच्या ओघात इथं तुम्हाला उडणारे काही जे दिसतात यक्षिणी आणि यक्ष दिसतात. इथं यक्षिणी आहेत, या ज्या आहेत ह्या यक्षिणी आहेत उडणारे. आता या शिल्पकलेचं काय होतंय, मुळात आपल्याकडं थेरवादी म्हणजेच आपण त्याला स्थविरवादी म्हणतो, त्यानंतर महायान आणि नंतर वज्रयान असे या 3ही जो
स्कूल्स आहेत ऍक्च्युअली मुळात या तिन्ही स्कूल्सचा संगम जो आहे तो या शिल्पगृहांमध्ये आपल्याला बघायला मिळतो. तर ज्यावेळेस आपण या शिल्पगृहांमध्ये माहिती बघतो तिथे तिथं आपल्याला बुद्ध दिसतात, तर बुद्धांची शिल्पकृती हे विशेषतः कुशाण काळापासून त्याची निर्मिती झालेली आहे. कुशाण काळ म्हणजे इसवी सन पूर्व 1ल्या शतकापासून त्याची सुरुवात होते. आणि थोडं आपण आता आतमध्ये येऊयात. आतमध्ये आल्यानंतर आपल्याला इथं विशेष बाब दिसते, इथं दोन्ही ठिकाणी द्वारपाल दिसतात. आता हे द्वारपाल नसून हे दोन्ही बोधिसत्व आहेत. या ज्या बोधिसत्वाच्या हातामध्ये तुम्हाला कमळ दिसतंय, आता हे काळाच्या ओघात तुटलेलं आहे, तो भाग्यवंत आहे. पण आणि इथं काय होतंय, यांचं जर मुकुट जर बघितलं आपण तर या मुकुटावर तुम्हाला बुद्ध प्रतिमा दिसतात वर इथं डोक्यावर त्यांच्या. इथं तुम्ही बघायला तुम्हाला बघते हे जे कमळाचं जे देठ आहे, कमळाचं देठ असल्यामुळे याला पद्म म्हणतात. आणि पद्म ज्याच्या हातात आहे तो बोधिसत्व म्हणजे पद्मपाणी. हा, वेगवेगळे बोधिसत्व आहेत. नाही नाही नाही, त्याला अवलोकितेश्वर असं पण म्हटलं जातं. एकच पद्मपाणी होते असं पण नाही आहे, त्या अवलोकितेश्वर पण येतात. म्हणजे जे वेगवेगळे बोधिसत्व आहेत. आता बोधिसत्वाचं काम काय आहे, तर बोधिसत्वाचं काम आहे सामान्य माणसाच्या जीवनातून अंधकार नष्ट करणे आणि त्याला अर्हत पदापर्यंत किंवा निब्बाणापर्यंत नेणे, त्याला धम्माची माहिती देणे. आणि वेगवेगळी जी काही संकट येतात, आता ती संकट कधी येतात ते आपण अष्टमा अभयशिल्प जेव्हा बघणार आहोत तेव्हा आपण ते सांगणार आहोत. आता ही पद्मपाणी आहे, पद्मपाणीच्या हातामध्ये इथं कमळाचं देठ दिसतंय, हे त्याची पाकळी तुम्हाला इथं छानपैकी दिसते. आता या पाकळीची तुम्ही रचना बघा, शिल्प जेव्हा तुम्ही बघसाल अतिशय बारीकीने जेव्हा बघायचं असेल तर त्या पाकळ्यांचा आकार बघा तुम्ही, हा अतिशय बारीक. आणि ते पाकळ्या कशा पद्धतीनं आजही त्या जवळपास 1700 वर्षानंतर हे शिल्प टिकून आहेत. तर ती 1700 वर्षानंतर सुद्धा काय होतंय, तुम्हाला त्याचा आकार आजही तो अतिशय आकर्षक असा दिसतोय. त्याचबरोबर त्यांची जी वस्त्र आहेत हे कटिबंध आहेत. हे कटिबंधाचं ज्यांचं वस्त्र आहे हे अतिशय तलम आणि सिल्क पद्धतीचं दिसतंय. थोडंसं आपण खाली जर आलो तर त्यांच्या पायाकडे तुम्हाला हे पूर्ण वस्त्र इथंही काळाच्या ओघामध्ये इथून दिसतंय, हे नष्ट होत चाललेलं आहे. आणि मग या बाजूला तुम्हाला काय दिसतंय, हे देठ जे पकडलेलं आहे इथं बघा तुम्हाला नागाचे फण दिसतंय. म्हणजे ही जी व्यक्ती आहे ही व्यक्ती नागवंशी राजा. आता नागवंशी राजामध्ये काय होतं, जेव्हा आपण पहिलं धम्मचक्र प्रवर्तन आपण अभ्यासतोय त्यावेळेला बुद्धाची जी अवस्था असणार आहे. आता मुळात काय होतंय की आपल्याला सायंटिफिक पद्धतीनं धम्म समजून घ्यायचं आहे. आता शास्त्रीय पद्धतीनं जेव्हा आपण धम्म समजून घेतो तर धम्म समजून घेत असताना त्याच्यामध्ये आपली जी सुत्त आहे ती सुत्त आहेत एकूण 84,000. त्या 84,000 सुत्तांपैकी अर्धी सुत्त म्हणजेच 42,000 सुत्त जी आहेत ही सुत्त येतात अभिधम्म पिटकामध्ये. हा अभिधम्म पिटक जो आहे, अभिधम्म पिटक हा येतोय मानवाच्या प्रवृत्तींचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. म्हणजेच याचा अर्थ असा होता की बुद्ध हे जगातील पहिले मनोवैज्ञानिक होते आणि त्यांनी ज्या पद्धतीने अभ्यास केला, आता जेव्हा त्यांना संबोधी प्राप्त व्हायची असते त्यावेळेला मुचलिंद कथा आपण बुद्ध आणि धम्म विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या पुस्तकांमध्ये आपण अभ्यासतो. आणि त्या अभ्यासात असताना मुचलिंद कथा येते. आता मुचलिंद कथा येत असताना त्या नागाचं वर्णन त्याच्यामध्ये येतंय. त्यांनी काय केलेलं आहे, 7 फण काढून 5 फण काढून बुद्धांवर सावली ठेवलेली आहे. तर ती रूपकात्मक पद्धतीने आहे. तर काही दिवस त्यांनी काय केलं, 7 फण ठेवलं म्हणजे काय होतंय, 7 दिवस बुद्धांना त्यांनी काय केलं होतं, आधार दिला होता, आश्रय दिला होता. म्हणजेच बुद्धांची त्यांनी सेवा केली होती. म्हणून मुचलिंद कथा ही प्रचलित आहे. आता सेवा केल्यामुळेच काय होतं की हे जे धम्म आहे त्या धम्माचं प्रतीक म्हणून कमळाच्या देठाला बघितलं जातं. ते हे इथं यांच्या हातामध्ये घट्ट पकडलेलं आहे नागवंशी राजांनी. म्हणून हा बुद्धाचा जो धम्म आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला 14 ऑक्टोबर 1956 नागांची भूमी म्हणजेच नागभूमी नागपूर इथं दिलेला होता. त्याचं कारण मुळात हे आहे की नागवंशीय राजे बौद्ध राजाश्रय त्यांनी फार मोठ्या प्रमाणात प्राप्त करून दिला होता. त्यानंतर इथं थोडंसं बाजूला आपण जाऊ तर काही यक्ष इथं बसलेले दिसतात. हे सुद्धा अतिशय आकर्षक अशी चित्र आहेत. आता मुळातच काय होतंय, या जे शिल्पगृह आहेत या शिल्पगृहांचा आणि वेरूळची शिल्पगृह, अजिंठ्याची शिल्पगृह या 2 शिल्पगृहांचा दुवा म्हणून या शिल्पगृहांना पाहिलं जाते खरं म्हणजे. आणि या आपण पुढच्या कानेरीमधले जे शिल्पगृह आहेत, कानेरीमधल्या शिल्पगृहांना त्या शिलालेख जे आहेत त्या शिलालेखामध्ये सुद्धा उल्लेख येथील जे आपलं स्तूप आहे म्हणजे चैत्य आहे त्याचा आपल्याला उल्लेख पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला वज्रपाणी येते.
बोधिसत्व वज्रपाणी. इथं काय होतं, या वज्रपाणीच्या बाजू ही त्यांचे जे उपासक आहेत ते उपासक इथं दिसत आहेत. यांच्या हातामध्ये सुद्धा काय होतं तुम्हाला इथं जे आहे वज्रपाणीच्या डोक्यावर बुद्धाची प्रतिमा दिसणार नाही. परंतु यांची जी केशरचना जर आपण अभ्यासायची असली तर केशरचना बघा किती खास आहे. ही केशरचना पाहत असताना गांधार शैली जी आहे, गांधार शैली, मथुरा शैली, सारनाथ कला शैली, या शैलींचा आपल्याला अभ्यास करायला मिळतो. तर गांधार शैलीमधून ही जी केशरचना आहे ही ती विकसित झाली होती. तर गांधार शैलीचा जर आपण विचार केला तर सर्वात आधी आपल्याला विचार करायला लागतो अलेक्झांडरचा, सर्वात आधी आपल्याला विचार करायला लागतो चंद्रगुप्त मौर्यांचा. आता आपल्याला इतिहासामध्ये असं सांगितलं जातं की अलेक्झांडर हा जगज्जेता होता. अलेक्झांडरने नंतर ते पूर्व एक कॅरेक्टर पोरस म्हणून राजा निर्माण झाला आणि त्या पूर्वला त्यांनी ते अभय दिलं आणि नंतर सोडून दिलंय असं आपल्याला इतिहासात ऐकायला मिळतं. परंतु हायडसपारची जी लढाई झाली होती तर त्या लढाईमध्ये आता मुळातच काय होतंय की एखाद्या सेनापतीची मुलगी एखाद्या राजाला कधी दिल्या जात होती की जेव्हा तो राजा जर प्रबळ शक्तिवान असेल तर त्याच्याकडे त्या व्यक्तींकडे आपला सलोखे राहावं आणि त्या सलोख्याच्या दृष्टीने त्याला मुलगी दिली जात होती किंवा बहीण दिली जात होती. अशी ती पद्धत तत्कालीन स्थितीमध्ये होती. मग चंद्रगुप्त मौर्याच्या कालखंडामध्ये सेल्युकस निकेटर हा सेनापती त्यांच्या दरबारामध्ये मांडलित्व करून होता. तो अलेक्झांडरचा ग्रीकांचं प्रतिनिधित्व करत होता आणि सेल्युकस निकेटरची मुलगी ही चंद्रगुप्त मौर्याला देण्यात आली होती. म्हणजेच काय होतंय की हा इतिहास आम्ही मुद्दाम यासाठी सांगतो की या हे जे शिल्प आहेत या शिल्पाचा अभ्यास आपल्याला कानेरीच्या शिल्पगृहामध्ये पाहायला मिळतो. म्हणून आजी अलेक्झांडर हा जगज्जेता नव्हता तर त्याला हरवणारा कॅरेक्टर जे होतं चंद्रगुप्त मौर्य होते आणि त्या महान चंद्रगुप्त मौर्यांना कुठेतरी दाबण्यासाठी चाणक्य नावाचं एक कॅरेक्टर उभं केलं गेलं आणि ते कॅरेक्टर उभं केल्यानंतर काय होतं अमात्य म्हणून त्याला त्या राजाचं कर्तृत्व आहे ते झाकण्यासाठीचा हा प्रयत्न होतो. अशी अनेक उदाहरणं आपल्याला इतिहासामध्ये घेतात. परंतु आज आपण ह्या शिल्पगृहांचा अभ्यास करणं ते फार गरजेचं आहे आणि या शिल्पगृहांवर तत्कालीन स्थितीमध्ये मग ग्रीकांसोबतचे आपले संबंध वाढलेत. मग तेव्हा जी गांधार कलाशैली विकसित झाली, गांधार स्कूल विकसित झालं तर त्या गांधार शैलीमधली जी केश रचना आहे ती आपल्याला इथे दिसून येते. थोडं आपण आतमध्ये येऊयात. हे अतिशय भव्य दिव्य असं शिल्प आहे. हे शास्त्राचं शिल्प आहे, बुद्धाचं शिल्प आहे आणि तुम्हाला इथं दिसणार आहे की धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेमध्ये हे शिल्प दिसून येत आहे. आता या शिल्पाची विशेषता काय आहे की या शिल्पाची जी रचना आहे ही रचना बघत असताना सर्वात आधी आपल्याला काय बघावं लागतं तर आधी शरीरयष्टी, त्यानंतर त्यांची शिल्पाच्या अंगावर असणारी वस्त्र, त्या वस्त्रांसोबतच त्यांची बसण्याची पद्धत, ही प्रलंब पाद या मुद्रेमध्ये बसलेले आहेत. म्हणजे पाय दोन्हीही खाली करून भूमीवर आहेत आणि इथं तुम्हाला कमळ पुष्प दिसते. आता प्रत्येक वेळेला बुद्ध नेमके या कमळावर विराजमान का दिसतात हा एक प्रश्न असायला पाहिजे होता. प्रत्येक वेळेला बुद्ध जे आहेत हे नेमके त्या कमळ पुष्पावरच विराजमान दिसतात. आता कमळ पुष्प, आता कमळ कुठं उमलतंय? साहजिकच आहे की कमळ एक चिखलामध्ये पाण्यामधून वर येतंय, परंतु त्या कमळाच्या फुलाला ना पाण्याचा स्पर्श होत ना चिखलाचा स्पर्श होत. म्हणजे याचा अर्थ काय की बुद्ध हे त्या सर्व प्रकारच्या विरक्त जीवनातून वर आलेली आहेत आणि ते वर आल्यामुळं काय होतंय की त्यांनी जे प्रकाशमय वातावरण आहे त्या प्रकाशमय जीवनाकडे त्यांची वाटचाल आहे तर त्या पद्धतीने करते. म्हणून आपल्याला काय होतं बुद्ध नेहमी या कमल पुष्पावर दिसतात आणि बुद्धांची जी 32 लक्षणं जी आहेत, मुख्य लक्षणं जी वर्णन केली आहेत, म्हणजे पायाच्या बोटांपासून तर त्यांच्या केसांपर्यंत, अगदी हाताची बोट असणार आहेत, त्यांचे बाहू असणार आहेत किंवा त्यांचा थाईज असणार आहेत किंवा त्यांचे पाय असणार आहेत. विशेषतः त्यांची जी पाय होती अशी ही सपाट दिसतात तुम्हाला, अशी किंचितशी करवी तर दिसत नाही आहेत. मग ती सपाट पावलं काय होतंय ही बुद्धांची असल्यामुळं आणि तत्कालीन वेळेसमध्ये आपण सगळी लोक शूर होतो. आता शूर लोकांचं विशेष काय आहे की ती फार भावनिक असतात. म्हणजे इव्हन एखाद्या व्यक्तीनं जर आमच्या आदर व्यक्ती आला तर आदर व्यक्तीनं काय होतंय बुद्धांचं नाव घेतलंय, बाबासाहेबांचं नाव घेतलं की आपण फार लवकर भावनिक होतो. हे शूर व्यक्तींचा फार मोठा ड्रॉबॅक आहे आणि त्या भावनिकतेमुळे काय होतं की आपलं काय होतं बरीचशी लोक वापर करतात.
तर हे बऱ्याच वेळेस मग ते काही साहित्यांमध्ये असं दिसून येतंय की त्या साहित्यांमध्ये मग ही सपाट पावलं जी असतात ही अशुभ मानल्या जातात. ही अशुभचं लक्षण नाहीये, मुळातच ती पावलं जी आहेत ते वारस जो आहे तो बुद्धांचा वारस आहे. जेव्हा तुम्ही विचार करणार आहे की बुद्धांची जी पावलं आहेत हे बुद्धांचं ते दुसरं बोट अंगठ्याच्या बाजूचं ह्या अंगठ्यापेक्षा मोठं आहे. हे जर आपण अभ्यासलं तर हे अंगठ्यापेक्षा थोडंसं किंचितसं मोठं दिसतंय तुम्हाला. आणि त्यानंतर ह्या पायांची रचना म्हणजे आपली साधारणची जी करंगडी असते ती बुद्धांची आपल्या अंगठ्यापेक्षा मोठी त्यांची करंगडी होती. आणि इथं वस्त्र जे आहेत तलाम वस्त्र जी होती तत्कालीन अवस्थेमधले तर या वस्त्रांची जी बारीक 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 ज्या घड्या दिसतात ह्या अतिशय सुरेख अशा आहेत. ह्या बघण्यासारख्या आहेत. ज्यांना ज्यांना शक्य होत असेल त्यांनी कृपया थोडं आतमध्ये येऊन बघितलं तरी चालते. आता इथं काय आहे बुद्ध नेमके विराजमान कुठं आहेत तर बुद्ध प्रलंबपात मुद्रासनमध्ये विराजमान आहेत ते सिंहासनावर. दोन्ही बाजूला सिंह दिसतात. आजही त्या सिंहांची प्रतिकृती जर बघितली तर त्यांची डोकं त्याच्यानंतर मानेचं त्यांचं आयाळ्यासोबत त्याचे पृष्ठ आणि नंतरची पाय हे इतकं सुरेख आहेत. आणि काय होतं एक पाय वर आहे सिंहाचा. आता एक पाय वर आहे म्हणजे काय होतंय की हे त्याची गतिमानतेचं लक्षण आहे. आणि गतिमानतेचं लक्षण दुसऱ्या बाजूला सुद्धा अगदी तसंच म्हणजे दोन्ही बाजूला काय होतंय ते शिल्पकारांनी जी कलाकार होते तर त्या कलाकारांची विशेषता ही आहे की त्यांनी प्रत्येक गोष्ट आता या शिल्पावर कार्य करत असताना हे जेव्हा आता बुद्धरूप आहे या बुद्धरूपावर कार्य करत असताना इथं एक कारागीर कार्य करत नव्हता. तर इथं जेव्हा होतंय तर छन्नी आणि हातोळा जी होती तर छन्नी आणि हातोळ्याचे वेगवेगळे प्रकार होते. छोटी छन्नी असायची मोठी छन्नी असायची. मग आता इथं काय होतंय आधी हे कोरत असताना वरून कोरत आणलेलं मग हे वरून कोरत असताना याचा आकार किती असावा त्या आकारासोबत कोणत्या ठिकाणी कोणती शिल्प असावीत मग इथून किती अंतरावर त्यांचा चेहरा असावा मग त्या चेहऱ्यावर कार्य करत असताना नाकावर कार्य करणारे आर्टिसन्स वेगळे होते कानावर कार्य करणारे आर्टिसन्स वेगळे होते. आणि हे सगळे वेगळे जरी असले तरी काय होतंय की त्यांच्याकडे जे ज्ञान होतंय हे पूर्ण मुखोद्गत होतंय. पारंपरिक पद्धतीचं ते ज्ञान होतंय तर ते कुठेही लिहून ठेवलं नव्हतं. म्हणून सर्वात आधी जर आपल्याला थँक्यू जर म्हणायचं ना आपण आभार जर व्यक्त करायचं तर महान दृष्टिकोन असलेला धम्मानुशासक सम्राट अशोकाचा आपण सर्वात आधी आभार मानले होते. कारण त्यांना ती दूरदृष्टी होती की कदाचित या भूमीमधून हा बौद्ध धम्म लोप होऊ शकतो किंवा मग याचा कोणीतरी गैरप्रकार करून किंवा याचा नंतरच्या कालखंडामध्ये ऱ्हास होऊन तो लोकांपासून नष्ट होणार आहे. तर या हेतून ह्या सगळ्या शिल्पगृहांची निर्मिती करण्यात आली होती. आणि हा बाराबारचे जे लेण्या म्हणतो आपण शिल्पगृह आहेत हे सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये म्हणजे इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये त्या कोरल्या गेल्या होतात. आणि तेथून मौर्य काळातील वारसा जो आहे मौर्य काळातील वारसा पुढे कुशाण काळामध्ये आला. कुशाण काळामधून पुढे तो सातवाहनांच्या काळामध्ये आला वाकाटकांच्या काळामध्ये आला पुढे तो घटपल्लवांच्या काळामध्ये आला चालुक्यांच्या काळामध्ये आला कलाचुरींच्या काळामध्ये आला. तर हा वारसा आपल्याला तो लेण्यांच्या संदर्भात म्हणजे शिल्पगृहांच्या संदर्भात बघायला मिळतो. आता इथं काय होतं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची बुद्धांची प्रतिमा दिसतात. सर्वात आधी इथे यक्षिणीच दिसतात. यक्ष आणि यक्षिणी जर पाहिलं तर मी इथं छान हे सगळे सेवेकरी आहेत बुद्धांचे म्हणजे शास्त्राचे हे सगळे सेवेकरी आहेत. आणि सेवा करत असताना हे अशा पद्धतीने दिसतात. आता या ठिकाणी बघा तुम्हाला हीच जी मुद्रा आहे या मुद्रेमध्ये आणि वरच्या मुद्रेमध्ये परंतु इथं बसण्याची जी पद्धत आहे ती पद्मासन मध्ये आहे. त्यानंतर इथं पण आता इथं काय होतं ही मुद्रा जी आहे धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा येतं इथं तुम्हाला ते ध्यान मुद्रा येत आहे. त्याच्यानंतर इथं याच मुद्रेचं रूप तुम्हाला इथं बघायला मिळतं. अगदी जसं इथं आहे त्याच पद्धतीचं सेम तसे शिल्प तुम्हाला याही बाजूने बघायला मिळतात. आता या बाजूची जी शिल्प आहेत ही या बाजूची शिल्प त्या तुलनेमध्ये अधिक चांगली दिसतात. आता येथील जे आता हे नाक वगैरे जे आहे आता हे मुळातच काय होतंय सारनाथ कला केंद्र जे आहे किंवा सारनाथ स्कूल ऑफ आर्ट जे आहे तर याच्यामधनं काय होतंय ह्या आपल्याला भारतीय पद्धतीचे चेहरे दिसून येतात. तुम्ही आता आपण आपल्याकडे जे अनेक बुद्धरूप आहेत हे आपण थायलंड मधून घेतलेली असतात. थायलंडमध्ये जे सुखाकोई म्हणून जे आहेत तर त्या खमेर जी आहेत ह्या कलाशिल्पांच्या जे कला आहेत तेथून आताच्या त्या नवीन शिल्परूप निर्माण झालेली आहेत. आता इथं आणखी दुसरं इथल्या परिसरामध्ये हे सुंदर असं रानामध्ये जे उपलब्ध असायचे ते असायचे अशी छान अशी कलाकुसर बघा इथं. आता ही कलाकुसर का होते वेलींची होते. हे वेलींची कलाकुसर बरोबर तुम्हाला इथं एक शिल्प दिसतंय. हे शिल्प जे आहे हे शिल्प कशाचं आहे
बघा इथे याला शिंग आहे, त्याच्यावर एक व्यक्ती बसलेला आहे. म्हणजे जसं घोड्यावर जसं बसल्या जात होतं ना, म्हणजे तसंच. परंतु तो मेंढा राहतो ना, मेंढा, याला येडका म्हणायचे, तर तशा पद्धतीचे शिंग त्याच्यावर दिसतात तुम्हाला. हा, हे क्रिचर. आता हे काय होत आहे, ही गांधार कला शैली जी आहे, म्हणजे ग्रीकांचा प्रभाव त्याच्यावर फार मोठ्या प्रमाणात दिसून येतोय, म्हणून ते तसं. आणि स्पिंक्स जे बनवलं जातो त्या आधी, हा, चीनमध्ये पण आहे ते. चीनमध्ये ही उदास कधी आलेली आहे, भारताकडून चीनमध्ये गेलेली आहेत. चीनमध्ये हे जेव्हा बौद्ध धर्म चीनमध्ये गेले होते इसवी सनाच्या 6व्या शतकामध्ये, तेव्हा त्यांनी तिथली झँग जी संस्कृती आहे आणि छान जी संस्कृती आहे जापानमध्ये, हे त्यांनी नंतर डेव्हलप केलेली आहे तिथं. तर ही कलाकुसर जे आहेत, हे कलाकुसर बघत असताना तुम्हाला ही छान अशी फुलांची रचना दिसते आणि तुम्हाला सर्व बाजूला इथं शिल्पपट दिसतं. हा, ते सांगतोय. आता हे जी शिल्प आहेत, या शिल्पांमध्ये आपण इथं आलो तर हे प्लास्टर ठिकाणी काही ठिकाणी असतात. आता प्लास्टर केल्यानंतर इथं काही रंगांचा भाग दिसतोय, अगदी वर पण इथं दिसतोय बघा. आता हा रंग, आता ही जी रंग होतात, ही रंग काय होतंय, वेगवेगळ्या प्रकारची वनस्पतींची पानं, वेगवेगळ्या प्रकारची फुलं आणि बऱ्याच वेळेला शेण आणि माती, या सगळ्यांचा वापर करून ती रंग निर्मित केली होती नैसर्गिक पद्धतीनं. आणि ही नैसर्गिक रंग अजूनही त्याचं ते अस्तित्व आपल्याला जर दाखवतात की हे रंग मग तत्कालीन अवस्थेमध्ये किती छान असणार आहे. आता रंगांची जर माहिती घ्यायची तर अजिंठ्यामधली जी शैलगृह आहेत, म्हणजे जी कलाचित्रले जी पेंटिंग्स आहेत, तर त्या पेंटिंग्स मध्ये ती माहिती अतिशय छान मिळते. आता इथं असणारे जे काही सेविका आहेत, थोडंसं इथं जर तुम्ही जाणीवपूर्वक जर थोडं लक्ष दिलं तर इथं जी बुद्धाची सेवा करणारी जी लोक आहेत त्यांची बसण्याची पद्धत बघा इथं दाखवलेली आहे. विशेष करून दिसते नाही, ही तुम्हाला वज्रासन मध्ये बसवलेली दिसते. थोडंसं आतमध्ये आलं तरी चालते बरीच काही लोकांनी. आम्ही थोडं असं होतंय. आता इथं जी आहेत ना, ही अशी वज्रासन मध्ये बसलेली दिसतात. आता वज्रासन मध्येच का बसलेले आहेत हे पण फार महत्वाचं आहे. म्हणजे बुद्धांचा जो अभ्यास आहे, बुद्ध हे मनोवैज्ञानिक तर होतेच, त्याच्यात कुठलीही शंका नाही, परंतु त्याच सोबत बुद्धांना शरीरशास्त्राचा पूर्णतः अभ्यास होता. आता ती सर्वचे सर्व उपासक जे आहेत, आजही आपण अशा पद्धतीनं बसतोय वंदना घेत असताना, तर त्याचं कारण असं आहे की तुम्ही जेव्हा वज्रासन आहे, तर या वज्रासनाला सर्व आसनांचं राजा म्हटलं जातं. म्हणजे हे एकमेव असं आसन आहे की ती आसन कधीही करता येतं. अगदी जेवण झाल्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टम तुम्हाला छान करायची असेल तर वज्रासन करता येतं. खूप तुम्ही थकलेला असणार आहे, खूप थकलेला आहेत, तर त्याही वेळेला तुम्हाला काय होतंय की या पद्धतीने बसलं की 2 मिनिटांमध्ये तुमचा थकवा नाहीसा होतोय. आणि त्याच कारणामुळे काय होतं की ही सगळी उपासक या वज्रासन मध्ये बसायची. आणि वज्रासन मध्ये बसत असताना पॉस्चरचं नीट लक्ष द्या. हे जे पॉस्चर आहे ते फार महत्वाचं आहे. हे बसलेलं कसं आहे, अतिशय ताठ, त्यांची मान सरळ, हात मात्र जोडलेली आहेत, ते नतमस्तक होत आहेत शास्त्यापुढं आणि इथं त्यांच्या गुडघ्यातून वाकलेले आहेत आणि पूर्ण जो भार आहे तो त्यांच्या पायावर येतोय. तर ही पद्धत आहे वज्रासन मध्ये बसण्याची, ही पद्धत आहे बुद्धांची उपासना करण्याची, ही पद्धत आहे आपण वंदनेला बसण्याची. तर ही आपली परंपरा तिथून आपली विकसित झालेली आहे. म्हणून या बारीक बारीक शिल्पांकडे आपल्याला लक्ष देणं आहे. ही शिल्पगृह आहे जी त्या अनुषंगानं फार महत्वाची आहेत. कारण ही काय होतंय, हे सगळी शिल्पगृह नाहीत तर हे मानवी जीवनाचं दर्शन घडवणारी ही सर्वच्या सर्व कलाकृती आहे. आणि त्या कलाकृतीला आपण आता इथून पुढच्या काळामध्ये जोपासलं पाहिजे, त्याचं जतन झालं पाहिजे वेगवेगळ्या पातळीवर, आपण शासकीय पातळीवर. आता इथं काय होतंय, कालांतरानं बघा तर काय होतंय, हा जो दगड आहे हा अतिशय सॉफ्ट असा बेसॉल्ट आहे. त्या दगडावर काय होतं, पाण्याचा प्रभाव पडतो, तापमानाचा प्रभाव पडतो. आता तापमानाचा प्रभाव पडत असताना बघा इथं काय झालेलं आहे की इथं हा जो भाग आहे हा इथं कुठेतरी खोच पडल्यासारखा दिसतोय. म्हणजे काय होतंय की या दगडाचं जे आयुष्य आहे, या दगडाचं जे वय आहे हे आता झीज झाल्यामुळे काय होतं, नष्ट होत चाललेलं आहे. म्हणून हा वारसा आपल्याला सांभाळणं गरजेचं आहे, जोपासणं गरजेचं आहे. आणि कालांतराने जी आक्रमणं वगैरे झाली तर काही लोक म्हणतात आक्रमणकारांनी तोडलं, मुळात त्यांना आक्रमणकारांना ही माहीतच नव्हतं. 1857ला जेव्हा ह्या लेनिनचा शोध लावला गेला तर आक्रमणकारी याच्यापासून पूर्ण दूर होते. आणि विशेष बाब अशी आहे की जो निजामाचा शासक होता, तर निजामाने काय, हैदराबादचा शासक होता निजाम, यांनी काय केलेलं, लेण्या संवर्धनासाठी, म्हणजे कलाकुसर तो जोपासणारा व्यक्ती होता. त्यांनी मग ते वेरूळचे शिल्पगृह असोत, अजिंठ्याचे असोत किंवा इथले असोत, ती जोपासण्यासाठी कार्य केलं होते. त्यांच्या दरबारामध्ये एक आर्किओलॉजिस्ट होते, त्या आर्किओलॉजिस्टचं नाव आहे गुलाम याजदानी. त्या गुलाम याजदानींचं पुस्तक अजिंठा की नक्काशी, याच्यामध्ये हे सगळं वर्णन येत आहे. त्याचसोबत त्यांची फ्रेस्को प्रिंटिंग हे पुस्तक महत्वाचं आहे. ही अशी सगळी शिल्प, त्याच पद्धतीचे इथे ही सगळी शिल्प आहेत. या पद्धतीने इथे तुम्हाला त्यांचे
सेविका इथं बघायला मिळतात. आणि हे बघितल्यानंतर आता आपण पुढच्या शिल्पांमध्ये जाऊयात. हे सगळी महायानपंथीय शिल्प अशी आहेत. आणि इथं बघा चावरी घेतली हातामध्ये. इथं तुम्हाला छोटस हे कमळ पुष्प उमललेलं दिसतंय. आणि इथं जे आहे, इथं कालांतरानं जे बुद्ध रूप होतंय, ते बुद्ध रूपाची प्रतिमा या डोक्यावर होती. म्हणजे हे चावरी घेणारा सेवक जो आहे, हे अवलोकितेश्वर किंवा त्याला बोधिसत्व असं म्हटलं जाते. असे अनेक बोधिसत्व, अनेक अवलोकितेश्वर या शिल्पगृहांमध्ये आहेत. इथून पुढे मी सगळं तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही कोणीही लेणी म्हणू नका. तर लेणी कशाला म्हणतात की लेणी म्हणजे त्याला मराठीमध्ये आपण त्याचा अर्थ गुहा असं होतो. गुहा का म्हणजे काय होतं की त्याच्यामध्ये फक्त काहीही नसते, परंतु इथं शिल्प आहेत. प्रत्येक शिल्प ही बोलतात आपल्यासोबत. मग जिथं शिल्प आहेत त्याला लेणी म्हणणं हे योग्य नाहीये, तर त्यांना शिल्पगृह असं म्हणावं. स्कल्पचर हाऊसेस, इट इज ऑल्सो कॉल्ड स्कल्पचर हाऊसेस. इथं जे आहेत हे यक्ष आणि यक्षिणीच हे आपल्याला दिसतात. हे यक्ष आणि यक्षिणी जे आहेत फार कमी ठिकाणी दिसत येत असतात. आता ही पाठीमागं जे दिसतंय तुम्हाला, हे आभा बुद्धांची चक्रसारखं दिसतंय. हे मथुरा कला शैलीमधून हे आलेलं आहे. सुरुवातीला गांधार कला शैलीमध्ये हे उपस्थित नव्हतं, नंतर मथुरा कला शैलीमधून हे निर्माण झालेलं आहे. आता या बुद्धांचा चेहरा जर आपण बघितला, त्यांचं वर्णन जे 32 लक्षणं होती, त्यांची कान बघा सामान्य व्यक्तींपेक्षा मोठी आहे. त्यांची डोळे बघा, डोळ्यांची जरी हे ध्यान मुद्रेमध्ये जरी असले तरी ते डोळे किंचितसे उघडे आहेत. आता किंचितसे उघडे असून आता किती वेळपर्यंत आपण काय होतं, आता ही 2 बोटं आपण करताना ही अशा पद्धतीचं करतो, ती अशी नाही आहेत. हे किंचितची त्याच्यामध्ये स्पेस असतो, तो स्पेस आपल्याला इथं दिसला असता याच्यामध्ये. त्यानंतर हे त्यांची वस्त्र पूर्णच्या पूर्ण. आता हे वस्त्र, आता तेव्हा काय होतं की वस्त्र तेव्हा पूर्ण लोकांना मिळत नव्हती, परंतु शरीर हे उघडं ठेवणं हे कुठंतरी अभद्रपणाचं वाटत होतं. म्हणून बुद्धांनी काय केलं, पूर्ण शरीराला झाकण्यासाठीच वस्त्र बघा इथून तुम्हाला पूर्ण दिसतात, ते वस्त्राने पूर्ण शरीर झाकलेलं आहे. आणि ही सगळी वस्त्र गांधार कला शैलीतून, मथुरा कला शैलीमधून विकसित झालेली आपल्याला पाहायला मिळतात. त्यासोबत हे यक्ष यक्षिणीज मध्ये, आता याचा तुम्ही बघा, ते कोरत असताना याचा जो बाक आहे, कर्व ज्याला दिसतो ना, हा अतिशय खास आहे. या कर्वासोबत इथं मात्र तुम्हाला असा स्पेस, असा चौकट दिसतोय, इथं तो कर्व दिसतोय. हे यक्षज आहेत, यक्षिणीज आहेत. आता हे उडणारे यक्ष यक्षिणी जे आहेत हे गांधार कला शैलीचे विशेष आहेत. ह्या बाबी ज्या आहेत, ह्या बाबी फार कमी शिल्पगृहांमध्ये बघायला मिळतात, परंतु बौद्ध शिल्पांमध्ये ह्या मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतात. इथं जो दिसतात, आता हे तुम्हाला जी केस दिसतात, आता केस नसून हा काय, ही जी केशरचना आहे, ही केशरचना वाटते का तुम्हाला? आधीच बोला, केशरचना दिसते का? हा मुकुट आहे. हा मुळातच काय मुकुट आहे. आता तेव्हा काय होतंय, स्थविरवादी असल्यामुळे तेव्हा ते पूर्णतः म्हणजे जेव्हा त्यावेळेला जे दार्शनिक प्रणाली होत्या, एकूण 62 दार्शनिक प्रणाली होत्या, तर त्या 62 दार्शनिक प्रणालींच्या दरम्यानमध्ये बुद्धांनी त्यांची स्वतःची नवीन दार्शनिक प्रणाली म्हणजे जीवन जगण्याचा मार्ग म्हणजेच काय होतंय, धम्म विकसित केला होता. आता तो विकसित करताना हा बघा तुम्हाला तो केश रचना जी आहे तर ते वर तुम्हाला असं ते मुकुट सारखं दिसतंय हा पूर्ण. कारण आपली जी परंपरा आहे, आपली परंपरामध्ये आपण जे बौद्ध भिक्खू बघतोय, भिक्षू म्हणून एक कृपया भिक्खू बघतो, तर त्या भिक्खूंना काय होतंय, आपण केस पूर्णतः काढलेली असतात, परंतु इथं मात्र हा मुकुट दिसून येतोय. हे जे वलय दिसतात, तर काही वेळेला काय होतंय, काही ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं वेगवेगळ्या पद्धतीचं वर्णन आलेलं आहे. तर ती वर्णन करत असताना काही लोक याला केश रचना म्हणतात, काही लोकांमध्ये ते असं वाटतं की गांधार कला शैलीतून आलेली हे विकसित आहे, पण ते तसं नाही. तो मुकुट जर तुम्हाला बघायचं असेल तर पलीकडच्या शिल्पामध्ये तो अतिशय सुरेख असा दिसतोय. हे बघा या ठिकाणी, किंवा तुम्ही थोडंसं आणखी इथं बघितलं तर अधिक चांगलं इथं दिसतं. म्हणजे तुम्हाला पूर्ण भाग जो आहे हा किती छान कोरलेला आहे पूर्ण हा भाग. तर या ठिकाणी हा पूर्णच्या पूर्ण दिसतो. आता या शिल्पामध्ये आणि या शिल्पामध्ये कुठलाही बदल नाही आहे. फक्त फरक काय दोन मध्ये, हे प्रलंब पाद आहे, हे दोन्ही पाय असे जमिनीवर सोडलेले आहे, आणि इथं मात्र ते पद्मासन मध्ये आहे. हा दोन मधला फरक आहे. इथल्या छोटे छोटे बारकावे जेव्हा आपण बघतोय ते कलाकुसर ही बघण्यासारखी आहे. हा चला, आणखी कोणाला काही असं वाटलं तर विचारत चला. कलर होते सर, पण ते कमी झाले की नव्हतेच काय? नाही कलर, कलर जे होते ना हे कलर काळाच्या ओघामध्ये ती नष्ट होत गेली. कलर होते ते सगळे, हो कलर केलेला होता. हा भाग बऱ्याचशा प्रमाणामध्ये कलर केलेला होता, पण कलर केल्यानंतर काय होतं की आता आपल्या जर समजा आपण जर एखादा शर्ट घेतलाय
हा, तर त्याला काय होतं, वारंवार प्रेस करणं किंवा उन्हामध्ये ठेवणं, त्याच्यामुळे त्याचा रंग फिक्का होतो किंवा तो उडत जातो, फेंट होत जातो. गोल पण आल्यासारखी दिसते. हा. पाणी आलंय कुठंतरी. हा, हे आता हे ते कोणीतरी आता हा काय होतंय, आपण कसं आधी प्रायमर मारला जातो ना आधी, तर तसा लेप दिला जातो तो पांढऱ्या रंगाचा. या मूर्तीमध्ये कलर दिसतोय ना मागं. हा, मागे दिसतो ना. हा, तर ही कलर होतेच त्याच्यामध्ये, पण ही कलर काय होते कालांतर नसतात, प्लास्टर जे होते ना. आता इथं जर पाहिलं तुम्ही तर या भिंतीला प्लास्टर होतं. हा, हे दिसतंय हा, plaster ते. आता हे प्लास्टर्ड होतं, हा. तर हे प्लास्टर काय झालेलं आहे, हे नष्ट झालेलं आहे. हा. आता पाऊस पडतोय, पावसामुळे काय होतंय की हे सच्छिद्र खडक आहे. हा, हा. सच्छिद्र खडक असल्यामुळे पाणी झिरपतंय. पाणी झिरपल्यामुळे मग नंतर काय होतंय, या दगडामध्ये पाणी साचून राहतंय. हा. तापमान वाढलंय की मग काय होतंय, ते पाणी नंतर निघून जातंय, त्याची वाफ होऊन जाते. ते निघाल्यानंतर मग त्याचा परिणाम या दगडांच्या जीवनावर परिणाम होतो. आणि मग ती कालांतराने ती प्लास्टर जे हे पडलेलं दिसतंय, मग हे रंग उडलेले दिसतात, हे खोच इथं दिसतंय. आता काही काही ठिकाणी आपण तिथं जे शिल्पामध्ये पाहिलं की ते कसं नष्ट होत चाललेलं आहे. तर म्हणून हा वारसा सांभाळणं फार गरजेचे आहे. बाजूला इथे दोन्ही याच्यामध्ये बुद्धच आहेत, ह्याच्यामध्ये या शिल्पामध्ये. आता ह्याच्यामध्ये काय होतं की ही जी मुद्रा आहे प्रलंबपादची, ही सेम मुद्रा हीच इथं, कारण या शिल्पगृहामध्ये मध्य जो गर्भगृह आहे, त्या गर्भगृहामध्ये काय होतंय, प्रलंबपाद मुद्रा आहे. ती मुख्य म्हणून मग काय होतं की ती मुख्य ठिकाणी इथं घेतलं जाते. आणि त्याच्या बाजूला दोन्ही ठिकाणी काय होतंय, ध्यान करणारी बुद्ध ही आहे. इकडे पद्मपाणी वज्रपाणी इथे उभे हा, इथे उभे असणारे पद्मपाणी वज्रपाणी ही बोधिसत्व आहेत. तर या बोधिसत्वांची माहिती आपण पुढच्या शिल्पगृहामध्ये घेणार आहोत. त्याच्यामध्ये हे पद्मपाणी येत आहे ना. हा, हे पद्मपाणी फुल आहे ते फुल ज्यांच्या हातामध्ये कमळाचं फुल आहे, देठ आहे, ते पद्मपाणी. तर फुल कमळ म्हणजेच काय होते, पद्म. हा, आता पद्म हा शब्द मुळातच पाली मधला आहे. नंतर त्याच्यावर संस्कार केला तर तो संस्कृत मध्ये डायव्हर्ट केला गेला. जसं मिलिंदपन्न हा जो ग्रंथ होता, हा मिलिंदपन्न ग्रंथ सुरुवातीला पालीमध्ये होता. पालीमधून तो तिबेटियन भाषेमध्ये ट्रान्सलेट झाला, तिबेटियन मधून चायनीज मध्ये झाला, चायनीज मधून मग तो पुन्हा संस्कृत मध्ये आला, मग संस्कृत मधून मराठी ट्रान्सलेट झाला. मग एवढ्या वेळेस जेव्हा त्याचं अनुवादन केलं जातं तेव्हा संस्करण करताना काय होतंय, प्रत्येक लेखक आपापल्या पद्धतीचं त्याच्यामध्ये अनुभव शेअर करत जातं. तर तशा पद्धतीने आपल्याला मिलिंदपन्न आता हा त्या पद्धतीचा दिसून येतोय, जे आपण लेणी क्रमांक 1 मध्ये अभ्यासणार होतो. म्हणजे आपण जे बुद्ध आणि धम्मामध्ये जे आपण अभ्यासतोय त्याच्यामध्ये मुचलिंद कथा अभ्यासतोय. म्हणजे तो मुचलिंद काय होतोय, अकराळ विकराळ रूप धारण करतोय, नंतर तो फन करतोय. आता इथं किती फन आहे बघायचं तुम्ही. आता ही बारीक आता शिल्प जर पाहिलीत ना, हा 5 फनधारी असलेला हा मुचलिंद आहे. आता इथं दोन्ही बाजूला ते सारखेच आहेत. आता ह्यांनी काय केलेलं आहे, हे मुळातच काय आहे, इथून जर आपण बघितलं तर हे तलाव असते, या तलावाच्या वर मग इथून एक कमळाचं इथून विकसित झालेलं वर आलेलं आहे, हे कमळाचं देठ आहे. आणि इथं हे ते कमळाचं फुल आहे. आणि त्या कमल पुष्पावर विराजमान शास्त्र आहेत, म्हणजे बुद्ध आहे. आता हे कमळाचं देठ म्हणजे काय, हे रूपकात्मक पद्धतीनं प्रतिकात्मक पद्धतीनं हे आहे धम्म. शास्त्रांनी सांगितलेला धम्म आहे. या धम्माला तुम्ही घट्ट पकडून राहा, तुमचं जीवन हे अतिशय प्रकाशमान होणार आहे. आणि ते प्रकाशमान होण्यासाठीच या लोकांनी काय केलेलं आहे, या नागवंशी लोकांनी या कमळाच्या देठाला घट्ट पकडलेलं आहे. त्यांचं जीवन जे आहे ते प्रकाशमान व्हावं या हेतूने. आता या शिल्पाची ही सेम शिल्प जे आहे हे जेम्स बर्जेस यांच्या पुस्तकामध्ये तुम्हाला बघायला मिळतात. जेम्स बर्जेसच्या पुस्तकांमधली ही शिल्प विशेषतः, आणि जेम्स बर्जेस यांचं असं म्हणणं आहे की भारताच्या इतिहासाची तोडफोड जी आहे ही सर्वात जास्त विशेषतः बौद्धकालीन इतिहासाची तोडफोड जास्त करण्यात आलेली आहे. म्हणजे त्याला काय केलेलं आहे, विद्रूप करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. तर ही अतिशय महत्त्वाची म्हणजे मुचलिंद कथा जे आपण अभ्यासतोय, तर ते मुचलिंद काय होतंय की त्यांनी 1 सप्ताहभर, म्हणजे बुद्ध जेव्हा त्या अवस्थेमध्ये होते, संबोधी मार्ग प्राप्त करण्याच्या अवस्थेमध्ये, तेव्हा त्यांची काय होती, सातत्यानं सेवा केली होती. आता ती सेवा करत असल्यामुळे काय होतं, जेव्हा त्यांना सम्यक ज्ञान प्राप्त झालं, संबोधी प्राप्त झाली, संबोधी प्राप्त झाल्यानंतर मग तो जो धम्म आहे तो धम्म या देठाच्या स्वरूपात प्रतिकात्मक पद्धतीने मांडला गेलेला आहे. हे त्या कलाकारांची फार मोठी देणगी आपल्याला इथे या शिल्पांमधून बघायला मिळते. ही शिल्प अनेक शिल्पगृहांमध्ये बघायला मिळतात. म्हणजे अजिंठ्याची असू द्यात, वेरूळची असू द्या, कारल्याची असू द्या, भाज्याची असू द्या, कोंदिवटीची असू द्यात, किंवा पितळखोऱ्याची जरी असली तरी या सगळ्यांमध्ये हे शिल्प फार महत्त्वाचं आहे. आणि या शिल्पाला हायलाईट जेम्स बर्जेस यांनी मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. म्हणजे त्यांच्या पुस्तकाचं कव्हर पेज आहे, फ्रंट पेज जे आहे, तर ती हेच शिल्प आहे. ते पलीकडच्या ठिकाणी पण आहे, पण ते पलीकडे काय झालेलं आहे, नष्ट झालेलं आहे. तर इथं ते ऊन वारा पाऊस याच्यामुळे ते संवर्धित राहिलेलं आहे. असं
सारखे सारखे हो, दोन्ही सारखे, एक दोन्ही बाजू सारखे असतात. आणि इथं काय होतंय, इथं जे आहे ना प्रदक्षिणा पथ आहे आतमध्ये. आता हे प्रदक्षिणा पथ जेव्हा आपण बघणार आहोत, आता आपण ती तिथून सुरुवात करतो, ती प्रदक्षिणा पथाची. म्हणजे हे पट्टिका. म्हणजे दारावर काय होतंय, आता मुळातच काय होतंय, हे रचना इतकी खास आहे ना, या दारापासूनचे बघा. एकदा आधी काय होतंय की असं पटकन दारात जाऊन उभं राहायची पद्धत नव्हती. आधी कसं होतं, हे दार असेल, त्या दाराच्या बाजूला एक दुसरं, त्याच्यानंतर हा तिसरा. म्हणजे एखाद्या व्यक्तीनं दार वाजवलं म्हणजे काय होतं, त्याच्यासाठी स्पेस असायचा की तो शालीनतेनं काय होतंय, अगदी बाजूला उभं राहायचं त्या व्यक्तीने उघडण्याची वाट बघण्यासाठी. परंतु आता हे नसतं. हे काय होतंय, ही कलाकुसर आहे तत्कालीन अवस्थेमधली, आणि त्याच्यावरती हे वेदिक पट्ट्या दिसायचे तुम्हाला. याच्यामध्ये काय होतंय, हे शिल्पांमध्ये बुद्ध शिल्प दिसून येतात, छोटे 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 बुद्ध रूप दिसून येतात. म्हणजे या दाराला काय केलेलं आहे, त्या सुशोभित केल्या गेलेलं आहे बुद्धांच्या छोट्या छोट्या रूपांनी पूर्ण. ह्या आता ही प्रदक्षिणा पथ म्हणजे काय होतं, काही लोक आजही काय होतात, मंदिराला प्रदक्षिणा मारतात. तर ही जी प्रदक्षिणा करण्याची जी परंपरा आहे, ही मुळातच बौद्ध लोकांची परंपरा आहे आणि त्यांच्यापासून ही घेतलेली परंपरा आहे. आता आपण याच्यामध्ये जर गेलं तर या आतमध्ये आलं की थोडेसे आणखी शिल्पगृह जे होते, हे शिल्प आपल्याला अधिक बघायला मिळणार आहेत. हा, त्याच सारखं सेम हे शिल्प इथं आहे. आता इथं तुम्हाला हे कमळाचं फूल जे आहे याची बारकावे जे असतात या कलाकृतींमधले ते अभ्यासण्यासारखे आहेत. कमळाच्या पाकळ्या कशा आहेत, आता त्या पाकळ्या ह्या सगळ्या पाकळ्या यांची मेजरमेंट जर तुम्ही घेतलीत तर ही सेम आहेत. त्यानंतर या शिल्पाची उंची आणि त्या शिल्पाची उंची. आता याच्यामध्ये काय होतंय, फरक याच्यामुळे दिसतो की इथं काय केलेलं आहे, त्याला बंदिस्त केलेलं आहे. आता वर का नाही केलं, त्याचं कारण असं आहे की वर जे आहे तर तुम्हाला तो स्फटिकमय दगड दिसतो पांढरा, बघा तुम्ही तिथं, तो पांढरा स्फटिकमय असल्यामुळे काय होतं की त्या उंची त्या लेवलला ते काय होतंय, केल्या गेलेलं नाही. आता याच पद्धतीचे हे शिल्पगृह जसे आहेत, चावरीधारी जे बोधिसत्व आहेत, हे चावरीधारी बोधिसत्व हे बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला असे दिसून येतात. या ठिकाणी इथून पण बघा, दोन्हींच्या हातामध्ये काय होतंय, हे सेवा करत आहेत बुद्धांची, हवारा देण्यासाठी. पंखा जसा होता तर त्यावेळेस मध्ये ते तेवढी सुधारणा नव्हती, म्हणून काय होतं, हे इथं पण थोडंसं नष्ट होत चाललं. तर हे चावरी म्हणजे काय होतं की ते हवा देत होतं. हे चावरीचं जे आहे, ही जैन लोक आजही ती परंपरा त्यांच्यामध्ये, ती श्रमण संस्कृतीमधली जी आहे, तर ती परंपरा आजही त्यांच्याकडे आपल्याला दिसून येते. हा, ते समकालीन आहेत. आता ही सेम हे शिल्प इथं तुम्हाला अनेक ठिकाणी दिसून येतात. या ठिकाणी दिसून आल्यानंतर मग तुम्हाला काय होतंय, हे बघा इथं पण हे पूर्ण म्हणजे नागवंशीय जे राजे होते, त्या नागवंशीय राजांनी तो स्वीकारल्यानंतरचा जो धम्मा होता, तर ही शिल्प त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतात. हे अनेक ठिकाणी तसं दिसून येतात. आता थोडंसं इथं जर पुढं आलं तर इथं पुढं आल्यानंतर काय होतंय की तुम्हाला इथं मात्र थोडंसं पुढं आलं की धम्मचक्र दिसते इथं. आता हे गतिमान देतात. धम्मचक्रमध्ये जेव्हा आपण विचार करतोय तर त्यावेळेला काय होतंय, जशी ती मुद्रा आहे तर तसं हे चक्र आहे मुळात. आता हे चक्रामध्ये काय होतंय की पटिच्च समुत्पाद म्हणजे प्रतित्य समुत्पाद जो आहे, तर ते आता बऱ्याचशा लोकांनी तो अभ्यासलेला आहे. प्रतित्य समुत्पाद अभ्यासल्यामुळे काय होतं की बुद्धाचा धम्म जो आहे हा कार्यकारण भाव, म्हणजे कोणत्याही गोष्टीला कार्यकारण भाव असतो हे आपण मान्य करतो. मग जिथं कार्यकारण भाव येत आहे तिथं विज्ञान येत आहे, तिथं सायन्स येत आहे. आणि मग तिथं सायन्स आल्यानंतर ज्या काही नंतरच्या ज्या तुम्हाला काही थोड्याशा आनंद देणाऱ्या किंवा मग थोड्याशा विचित्र वाटणाऱ्या किंवा अद्भुत वाटणाऱ्या ज्या गोष्टी असतात, आकर्षक होण्यासाठी आलेल्या असतात, निश्चितच ते तत्कालीन अवस्थेमध्ये ते सुत्तांचे प्रकरण आहेत. हा आपण त्याचा अर्थ काढावा. कारण इथं तुम्हाला जेव्हा प्रतित्य समुत्पाद सांगितले जाते तर प्रतित्य समुत्पाद हा कार्यकारण भाव, प्रतित्य समुत्पादाच्या आधारे सापेक्षतावाद जो आहे तो मांडल्यानंतर आईन्स्टाईनने 1921 मध्ये त्याला नोबेल प्राइज मिळाला होता. मग याच्यावरून आपण विचार करतो बौद्ध हे सर्वश्रेष्ठ वैज्ञानिक होते की ज्यांनी काय केलंय की मानवी मनातील अंधकार नष्ट करण्यासाठी जे 12 कड्या सांगितल्या होत्या अंधारामधल्या, त्या 12 कड्यांचा अभ्यास, त्याच्यानंतर प्रकाशामध्ये जाणाऱ्या 12 कड्यांचा अभ्यास, अशा 24 कड्या होतात. म्हणून आपलं जे अशोक चक्र जे दिसतंय त्याच्यामध्ये 24 आऱ्या आहेत. त्याचं कारण ते आहे याच्यामधलं. हा, हे चक्र उभं आहे. हा नाही, ते फिरणार आहे. ते तिथं उभं त्या स्वरूपात दिसतंय आपल्याला. अच्छा, ते फिरणार आहे, ते गतिमानतेचं प्रतीक आहे.
गतिमानपणा इथं काय होतंय की ही 3D मध्ये असल्यानंतर ते असं उभं दिसतंय आपल्याला. मुळात ते ती फिरणार आहे, फिरणार आल्यानंतर ते बाकीचा पाठीमागचा भाग दिसणार नाही आपल्याला. म्हणून ते असं उभं वाटतंय आपल्याला ते. आजही ही जी ट्रेडिशन आहे ना, ही आपल्याला वज्र्यांमध्ये बघायला मिळते. प्रदक्षिणा पथ जी आहेत, प्रदक्षिणा पथ करून त्यांच्या माझ्या प्रदक्षिणा घालायच्या, त्याच्यानंतर गोल गोल ते घंट वाजवायच्या. तर हे वज्र्यांमध्ये दिसतंय, परंतु ही वज्र्यांपंथी नसून ही महायानपंथीय शिल्पगृह आहेत. खाली बघा कृपया सगळ्यांनी. तर साधारणतः काय होतं की प्राचीन जे नाव आहे समजा या शिल्पगृहांचं, ती राज तलाक असं होतं. आता तलाक, आता राज तलाकचा म्हणजे तलाक या शब्दाचा तर तलाक ख नाही, तो क आहे. तलाकचा अर्थ होतो तलाव. वेगवेगळे तलाव या सरोवरामध्ये परिसरामध्ये होते, म्हणून ही राज तलाक होते. आता या राज तलाकामध्ये इथली जी बौद्ध भिक्षू होते, जे आर्टिसन्स होते, कार्य करणारे जे कारागीर होते, त्या लोकांच्या पाण्याची जी व्यवस्था होती ती अशा पद्धतीनं दगडामध्ये हा सच्छिद्र खडकाचा असल्यामुळं ते इथं ते साठवून ठेवले जात होते. आता इथं साठवून ठेवला जातो ते म्हणजे काय होतंय की आपण जमिनीपासून बऱ्याचशे फीट अंतरावर आहे, किमान 50-60 फूट अंतरावर आहोत, उंचावर आहोत आपण. या उंचावर काय होतं, पाणी साठवून ठेवण्याची एक पद्धत होती. म्हणजे याचा अर्थ असा होतो की तेव्हाच्या लोकांना भूगर्भशास्त्राचं अतिशय प्रगत असं ज्ञान होतं, आणि एवढ्या उंचावर पाणी साठवून ठेवणे आणि ती पाणी वर्षभर पुरल सर्व आर्टिस्ट लोकांना याची काळजी घेणे ही फार महत्वाची बाब. अशाच प्रकारची तलाव जे तुम्हाला रायगडवर पाहायला सुद्धा मिळतात, किंवा ती प्रकारची तलाव तुम्हाला जंजिऱ्यावर सुद्धा बघायला मिळतात, त्याच्या अवतीभोवती आहेत. म्हणजे त्या काळातील जे म्हणतात नालंदा जर नष्ट नसलं तर कदाचित हे पूर्ण बौद्ध पर्व जे आपण आज जपानमध्ये बघतोय, कंबोडियामध्ये बघतोय, व्हिएतनाममध्ये बघतोय, किंवा इव्हन चीनमध्ये बघतोय, तर ही आपल्याला आपल्या देशामध्ये पण दिसलं असतंय. परंतु काय होतंय की ज्या पद्धतीनं श्रीलंकेमधील लोकांनी प्राणांची आहुती देऊन धम्म टिकून ठेवला आणि त्या पद्धतीनं आपल्याला इथं ठेवता आलं नाही, त्याचं कारण जे आहे तर अनेक रासाची कारण आपण त्याच्याबद्दलचा विचार नंतर करूयात. फक्त आज आपल्याला तो जतन कसा करायचा आहे आणि पुढच्या पिढीला कसं देता येणार आहे याचा आपण प्रयत्न करणार आहोत. कारण आपल्याला नवीन पिढीला याकडे अट्रॅक्ट करायचं आहे, त्या लोकांना इकडे आणायचं आहे, लहान मुलांना इकडे आणायचं आहे, लहान मुलांना वळवायचं आहे. मग त्यांना वळवत असताना काय होतंय, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या जातक कथा आहे त्या जातक कथांच्या माध्यमातून त्यांना इकडं अद्भुत गोष्टी मुलांना ऐकायला आवडतात. मग त्या अद्भुत गोष्टी कुठे आहेत, तर त्या अद्भुत गोष्टी आपण पुढच्या शिल्पांमध्ये बघणार आहोत. नाही, हे जे आहेत ना, हे उडणारे यक्षिणीज आहेत. उडणारे याच्यामध्ये लांब पाय असतात आणि ते पंख असल्यासारखे ते उडतात ना. आता ही ऍक्च्युअली कलाकृती आहे त्या कारागिरांची, ही गांधार कलाकृतीमधून आपल्या विकसित झालेली आहे ती. नाही, हे तुटलेलं आहे. इथं फार मोठे म्हणजे बुद्धरूप होतं इथं. आणि हे बाजूला तुम्हाला हे गण जे दिसतात ना, हे त्याच्यामध्ये हे यक्षिणीच दिसतात मोठ्या प्रमाणामध्ये.